कॉमेडीचा अचूक टायमिंग आणि आपल्या डायलॉग्सने प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. आतापर्यंत त्यांनी साकारलेली सगळीच पात्र अजरामर आहेत. मकरंद अनासपुरेंच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यांचं कुटुंब हे सोशल मीडिया आणि इंडस्ट्रीपासून दूर असल्यामुळे फारशी ओळख नाहीये. शिवाय त्यांची पत्नी शिल्पा सुद्धा अभिनेत्री होती ही गोष्ट सुद्धा फार कोणाला माहीत नाहीये. त्यांची पहिली भेट जाऊबाई जोरात या नाटकादरम्यान झाली होती. दोघंही एकमेकांना पसंत होते. मकरंद शिल्पाला मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले. शिल्पा यांच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली होती, मात्र मकरंद यांच्याकडे तेव्हा राहायला घरही नव्हतं. ते त्यांच्या वडिलांशी बोलले. सगळं बोलणं झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील आपल्याच मुलीला म्हणाले, शिल्पा, मुलगा खूप चांगला वाटला, तो तुला खूप सांभाळून घेईल, पण तू त्याला सांभाळून घेऊ शकणार नाहीस. फार फार तर तू 2 महिने त्याच्यासोबत काढशील, नंतर तू परत येशील. हे चक्क वडिलांनीच शिल्पाला सांगितलं. ते पुढे म्हणाले, सुरुवातीला प्रेमापोटी तू म्हणशील की हा मी खुश आहे, पण नंतर तू त्याला म्हणशील की माझ्या घरी असं आहे तसं आहे, त्याच्या डोक्याला ताप होईल, तुला नाही जमणार हे. असं असताना सुद्धा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ते लग्नबंधनात अडकले. मात्र त्यानंतर त्यांच्यात थोडेफार खटके उडू लागले. तू असा कसा बसतोस, असा कसा खातोस, असं म्हणणाऱ्या शिल्पाला मकरंद म्हणायचे, मी आधीपासून असाच आहे, मी असाच बसतो. मात्र असं असलं तरी त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. लग्न झाल्यावर मकरंद यांनी ठाण्यात एक खोली भाड्याने घेतली. आई वडिलांकडे फ्लॅटमध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर छोट्याशा खोलीत राहायला आली. तिला झुरळांची खूप भीती वाटायची आणि ती खोली अनेक दिवसांपासून बंदच होती. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा शिल्पा किचनमध्ये गेल्या तेव्हा तिथल्या झुरळांना पाहून जोरात किंचाळल्या. त्यानंतर किचनमध्ये शिल्पाने पाऊलच ठेवलं नाही आणि तो दिवस मकरंद आणि शिल्पा यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सफरचंदावर काढला. त्यानंतर 4 महिन्यांनी मकरंद यांनी स्वतःचं घर घेण्याची धडपड सुरू केली. त्यांच्याजवळ साठवलेले 50,000 रुपये होते. मात्र कलाकार असल्याने त्यांच्यावर कोणतीही IT रिटर्न फाईल नव्हती, त्यामुळे त्यांना कोणतीही बँक पैसे देत नव्हती. तेव्हा मात्र त्यांच्या सासऱ्यांनी 2,05,000चा चेक दिला. स्वाभिमानी मकरंद यांनी तो चेक नाकारला. मात्र तेव्हा तुम्ही मला बँक समजा आणि हे सगळे पैसे व्याजासह मला परत करा, असं शिल्पा यांचे वडील म्हणाले. त्यांनी तो चेक घेतला आणि पुन्हा खूप काम करून पैसे जमवून सासऱ्यांचे पैसे परत दिले. मकरंद यांच्या पत्नी शिल्पा आता फारशा चित्रपटात ऍक्टिव्ह नाहीयेत, पण त्यांनी लग्नानंतर जेवढेही सिनेमे केले ते मकरंद यांच्यासोबत केले. गोष्ट छोटी डोंगरा एवढी, सुंबरान, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, गड्या आपलं गाव बरं, कापूस कोंड्याची गोष्ट या सिनेमांमध्ये मकरंद अनासपुरेंसोबत शिल्पानीही काम केलं. 25 वर्ष एकमेकांच्या साथीने दोघांनी संसार केला. लग्न टिकणार नाही म्हणता म्हणता दोघांनी उत्तम संसार केला. तुम्हाला कशी वाटली मकरंद आणि शिल्पा यांची लव्ह स्टोरी? आणि आतापर्यंत मकरंद अनासपुरेंची कोणती भूमिका तुमची फेवरेट आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.